वक्फ सुधारणा विधेयक आज लोकसभेत सादर होणार। चर्चेसाठी 8 तासांचा वेळ। सर्वच राजकीय पक्षाच्या खासदारांना व्ही। वक्फ विधेयकात पारदर्शकता दिसत नसून वक्फ बोर्ड विधेयक लाडक्या बिल्डरांसाठी असल्याचा राऊतांचा आरोप। विधेयकावर आमची भूमिका ठरली, संसदेत दिसेल संजय राऊतांचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर नियोजन विभागाची बैठक घेणार। अजित पवार आणि पंकजा मुंडे एकाच मंचावर उपस्थित राहणार, तर धनंजय मुंडेंची मात्र दांडी। दिशा सालियन प्रकरणी मुंबई हायकोर्टात आज पहिली सुनावणी। सतीश सालियन यांच्या याचिकेवर सुनावणी। दिशाची हत्या झाल्याचा याचिकेतून दावा। नाशिक जिल्हा बँकेतल्या घोटाळा प्रकरणी आज सुनावणी। बँकेतील 182 कोटींच्या घोटाळा प्रकरणी 29 संचालकांवर जबाबदार निश्चिती। रक्कम वसूल करण्याचे आदेश सरकार सहकार मंत्री देणार का, याकडे लक्ष। अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल। कोकणातील आंबा काजू बागा संकटात। आंब्यावर फुलकीड आणि फळमाशीचं संकट, तर काजूवरही ढेकणा रोगाचा हल्ला होण्याची शक्यता। अलिबागमध्ये पांढऱ्या कांद्याला पावसाचा फटका। परदेशी शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थ्यांची पसंती बदलली। अमेरिका, ब्रिटन, कॅनडाकडे विद्यार्थ्यांची पाठ, तर आता जर्मनी, रशिया, फ्रान्सकडे परदेशी शिक्षणासाठी कर।